विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेला यंदा 78 वर्ष पूर्ण झाली आहेत। आर्थिक सक्षमीकरणाची गरज ओळखून 78 वर्षांपूर्वी स्वर्गीय विश्वनाथराव पाटील यांनी या बँकेची स्थापना केली होती। आज ही संस्था शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी आधारस्तंभ ठरली आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले। बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुरगुड इथं कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते। कागल तालुक्यातील मुरगुड इथल्या विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेचा 75वा सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं सांगितलं। या योजनेमुळे महिलांचा विकास झालाय। बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे ही संस्था आज प्रगतीपथावर आहे। चेअरमन प्रवीणसिंह पाटील आणि संचालक मंडळानं केलेल्या नेतृत्वामुळे अनेक शेतकऱ्यांचं आणि व्यावसायिकांचं जीवनमान उंचावलंय, असंही नामदार अजित पवार यांनी सांगितलं। तर या बँकेमुळे परिसरातील व्यापारी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, भैया माने, मनोज फराकटे, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील, बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, सुधीर सावर्डेकर, दिग्विजय पाटील, शीतल फराकटे, सुहासिनी देवी पाटील उपस्थित होत्या।